माझं नाव जयेश भोईर. मी एक असा अनुभव घेतला होता जो आजपर्यंत मी विसरू शकलो नाही. नुकताच पावसाळा सुरू झाला होता. यावेळी फिरायला कुठे जायचं हेच आम्हाला समजत नव्हतं. समीर माझा लहानपासूनचा मित्र. आम्ही तिसरीपासून एकत्र होतो. समीरला पर्यटन स्थळांची खूप माहिती होती. तो दरवर्षी आम्हाला एखाद्या नवीन स्पॉटवर घेऊन जायचा. त्या दिवशी गौरव म्हणाला, समीर, यावेळी कुठे जायचा प्लॅन आहे? समीर लॅपटॉपवर काहीतरी शोधत म्हणाला, अरे तेच तर शोधतोय. मी हसत म्हणालो, असं शोधत बसलास तर पावसाळा संपेल. तेवढ्यात दाराची बेल वाजली. गौरव म्हणाला, नक्कीच मंथन आला असणार. मंथन आत येत म्हणाला, काय रे समीर, सापडलं का नवीन ठिकाण? समीर थोडा गंभीर होऊन म्हणाला, तुम्हाला आज सकाळपर्यंत सांगतो. आम्ही तिघे माझ्या रूमवर राहत होतो तर समीर दुसऱ्या ठिकाणी राहत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी समीर आला. त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता. मी विचारलं, काय रे, आज इतका खुश का? तो म्हणाला, जयेश, मला एक मस्त ठिकाण सापडलं आहे. कर्जत जवळ डोंगरावर माझ्या एका फ्रेंडचं फार्म हाऊस आहे. आजूबाजूला हिरवळ, शांतता, शहरापासून पूर्ण सुटका. सगळ्यांनी लगेच होकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता आम्ही निघालो. काही तासात आम्ही कर्जतच्या डोंगराळ भागात पोहोचलो. रस्त्यात एक धाबा दिसला. मी म्हणालो, समीर, इथे गाडी थांबव, मस्त एक कप चहा घेऊ. आम्ही चहा पीत बसलो होतो. तेवढ्या धाब्यावरचा एक माणूस आम्हाला एकटक पाहत होता. तो अचानक म्हणाला, तुम्ही त्या टेकडीवरच्या फार्म हाऊसवर चालले आहात ना? आम्ही एकमेकांकडे पाहू लागलो. मी विचारलं, तुम्हाला कसं कळलं? तो फक्त एवढंच म्हणाला, 7 नंतर आवाज येईल आणि 7च्या आधी दार लावून घ्या. इतकं बोलून तो निघून गेला. दुपारी आम्ही फार्म हाऊसवर पोहोचलो. वॉचमॅन आम्हाला एकटक पाहत होता. आकाश स्वच्छ होतं, पण त्या घराभोवती हवा वेगळीच जाणवत होती. जणू चारही दिशांनी झाडांच्या शांत श्वासाचा धूर वाहत होता. घराची चावी देताना वॉचमॅन काही नियम सांगू लागला. सध्या एकच पाण्याची टाकी आहे, म्हणून पाणी जपून वापरा. टेरेसवर जाऊ नका. फरशीवर शेवाळ आहे आणि 7च्या आधी दार लावून घ्या. त्याने डायरीत आमची नोंद केली. तिथली शांतता इतकी घट्ट होती की झाडांची सळसळही स्पष्ट ऐकू येत होती. आत गेल्यावर आम्ही सर्व तपासलं. बाथरूम व्यवस्थित होतं. एसी आणि लाईट्स चालू होते. गौरवने मागचा दरवाजा उघडला. मागे मोकळं मैदान होतं. दूर एक मोठा दगड होता आणि त्याच्या पुढे 50 ते 60 फूट खोल दरी. मंथन वर जाऊन पाण्याची टाकी पाहून आला. टाकीच्या तळाशी शेवाळ साचलं होतं आणि पाणी थोडं गढूळ दिसत होतं. संध्याकाळी 7 वाजले. वॉचमॅनने सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व दरवाजे लावून घेतले. गौरवने खिडकीतून बाहेर पाहिलं. बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला होता. गार वाऱ्याचे झुळूक अंगावर शहारे आणत होती. गौरव म्हणाला, किती छान वारा आहे. मंथन म्हणाला, थोड्या वेळात कॉफी करतो. आणि हो, आज जास्त उशिरापर्यंत जागू नका. उद्या लवकर उठायचं आहे. आम्ही चौघजण हॉलमध्ये बसलो होतो. घरात एक अजब शांतता होती. घड्याळात 7:05 झाले आणि तेवढ्यात आम्ही चौघेजण त्या रात्री हॉलमध्येच झोपणार होतो. गप्पा मारत बसलो होतो. रात्रीचे 9 किंवा 9:30 वाजले असतील. अचानक बाहेरून धडधड आवाज येऊ लागला, जणू कोणी समोरचा वरांडा फोडत आहे. आम्ही चौघांनी एकदम शांत होऊन कान टवकारले. आवाज समोरूनच येत होता. समीर म्हणाला, एखादं जनावर आलं असेल कदाचित. पण मंथन लगेच म्हणाला, जनावर असं मोठमोठ्याने पाय आपटत चालत नाही. आवाज हळूहळू जवळ येत होता. त्या पावलांचा ठेका वाढत चालला होता. धप धप धप. काही क्षणात तो आवाज दरवाजापाशी येऊन थांबला. दरवाजावर हलकसं खरवडल्यासारखं झालं. खरखर. आणि मग अगदी निमूट जवळून आलेला आवाज, जेवण आहे का? मला खूप भूक लागली आहे. आम्ही एकमेकांकडे पाहू लागलो. कोणालाही काही सुचत नव्हतं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता. समीर हळूच उठला. दरवाजाच्या बाजूच्या खिडकीच्या फटीतून बाहेर पाहू लागला. पूर्ण अंधार होता. काहीच दिसत नव्हतं.
त्याने मोबाईलची टॉर्च लावली आणि दरवाजाच्या फटीजवळ प्रकाश फिरवला. वरांड्याच्या फरशीवर मातीचे 2 ओले पावलांचे ठसे दिसत होते. जणू कोणी चिखलातून चालत येऊन दरवाजापाशी उभं राहिलं होतं. समीर जोरात ओरडला, "कोण आहे बाहेर?" पण कोणताही प्रतिसाद आला नाही. फक्त 2 पावले मागे जातानाचा आवाज आला आणि मग पुन्हा शांतता. त्या रात्री आम्हाला झोपच लागली नाही. मनात सतत एकच विचार, जर खरंच कोणी मदत मागायला आलं असेल तर आपण चूक केली का? पण वॉचमॅनने सांगितलेला नियम आठवला, 7च्या आधी दार लावा. रात्री 12 वाजताच्या सुमारास अचानक चार्जिंगला लावलेला छोटा बल्ब थरथरला आणि फुटला. समीने मोबाईलची टॉर्च लावली. त्या अंधुक प्रकाशात भिंतीवर लावलेली एक फ्रेम दिसली. त्यात फार्म हाऊसचा फोटो आणि त्याचं नाव होतं. पुन्हा 3:30च्या सुमारास पावलांचा आवाज आला. यावेळी तो धबधब नव्हता, जणू मातीवरून घसरत चालणाऱ्या पायांचा आवाज. आणि पुन्हा तोच आवाज, "मला भूक लागली आहे, जेवायला आहे का?" यावेळी आवाजात भावुकपणा होता, जणू रडण्याचा आतला स्वर. समीर हळू आवाजात म्हणाला, "सकाळ झाली की बघू काय आहे ते, पण आता दरवाजा उघडायचा नाही." काही क्षणात आवाज थांबला, पण तो घराच्या मागच्या बाजूला सरकला. मागच्या दरवाजाजवळून हलकीशी कुजबूज आली. "समीर." आमच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला. आम्ही दार उघडलं नाही. त्या रात्री घरात काहीतरी वेगळाच खेळ सुरू होता. सकाळ झाली. प्रत्येकजण शांतपणे आपापली तयारी करत होता. मी चिडून म्हणालो, "हा वॉचमॅन अजून आला नाही का?" आम्हाला बाहेरचा परिसर पाहायला जायचं होतं. आम्ही गाडीत जाऊन बसलो. मी गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण गाडी सुरू होत नव्हती. स्पीडोमीटरवर कोणताही धोका दिसत नव्हता. समीर म्हणाला, "कदाचित बॅटरी गार पडली असेल, मी गरम पाणी आणतो." त्याने गरम पाणी आणून बॅटरीवर टाकलं. सुदैवाने गाडी सुरू झाली. संध्याकाळी फिरून परत आलो. मंथन किचनमध्ये डबे तपासत होता. काही खाण्यासारखं उरलंय का ते पाहत होता. गौरवने एका कोपऱ्यातील कपाट उघडलं. तिथे कापडाने झाकलेला एक छोटा डबा होता. डब्यात 2 कागद आणि एक फोटो होता. फोटोमध्ये एक मुलगी आणि एक मुलगा होता. फोटोवर काही ठिकाणी काळे डाग पडले होते. गौरवच्या हातातून फोटो निसटला आणि जमिनीवर पडला. त्याने तो उचलून नीट पाहिला. त्या मुलीच्या हातात काहीतरी खाण्याची वस्तू होती आणि मुलाच्या हातात मोबाईल. पण त्या फोटोमध्ये काहीतरी अजून होतं, जे आम्हाला त्या क्षणी दिसलं नाही. दुपार झाली तरी वॉचमॅन अजून आला नव्हता. आकाशात काळे ढग दाटून आले होते. वातावरण अधिकच दडपण आणणारं झालं होतं. आम्ही चौघे घरात बसून चर्चा करत होतो. जर तो आवाज आज पुन्हा आला तर काय करायचं? दार उघडायचं का नियम पाळायचा? कदाचित खरंच कोणी मदतीसाठी येत असेल. आम्ही ठरवलं, जर आज पुन्हा माणसाचा आवाज आला तर एकजण बाहेर जाईल. मंथन स्वतःलाच दोष देत म्हणाला, "काल दार उघडं असतं तर बरं झालं असतं. खरंच कोणी भुकेलं असेल तर." रात्र झाली. आम्ही पुन्हा हॉलमध्ये झोपलो, पण आज कोणी झोपलेलं नव्हतं. रात्रीचे 11 वाजले असतील आणि पुन्हा तोच आवाज. यावेळी स्पष्ट शब्द आले, "जेवण पाहिजे, मला खूप भूक लागली आहे." आणि मग अगदी हलक्या स्वरात, "मी सायली, माझ्या नावाने कुणी हाक मारली का?" हे शब्द इतकं मंद होते की समजायला काही क्षण लागले. समीर उठून म्हणाला, "कोण आहेस तू आणि तुला काय हवं आहे?" पण बाहेरून काही उत्तर आलं नाही. मंथनच्या बाजूला सँडविचचा एक डबा होता. आम्ही येताना तो आणला होता. मंथन म्हणाला, "थांब, मी दार उघडतो." समीरने त्याचा हात पकडला. "नाही, डबा दरवाजासमोर ठेव, आपण बोलत राहू, पण दार उघडायचं नाही." मंथनने सँडविचचा डबा दरवाजाजवळ ठेवला. काही क्षण शांतता आणि अचानक डबा हलू लागला, जणू कोणी आतून खेचत आहे, पण बाहेर सावलीही नव्हती. "हे कसं शक्य आहे?" मंथन घाबरत म्हणाला. डबा दरवाजावर 2-3 वेळा आपटला आणि मग सर्व शांत, जणू त्या डब्यातून काहीतरी निघून गेलं. तेवढ्यात मागच्या बाजूने पावलांचा आवाज आला. समीरने टॉर्च लावली आणि खिडकीजवळ गेला. मोबाईलचा प्रकाश फक्त 2-3 पावलापर्यंतच पोहोचत होता. पाऊस रिमझिम सुरू होता. त्या अंधुक प्रकाशात मागच्या मैदानावर कोणीतरी उभं होतं. समीर काही क्षण स्थिर उभा राहिला. त्या काळ्या आकृतीच्या हातात
तो जो सँडविच होता, ती आकृती सँडविचचे लचके तोडून खात होती. तिचे केस पूर्णपणे विस्कटलेले, चेहरा सावलीत, अवस्था भयानक. अचानक त्या आकृतीने सँडविच जमिनीवर फेकला आणि मागे सरकू लागली. थांब, समीर ओरडण्याचा प्रयत्न करत होता, पण आवाज घशातच अडकला. क्षणात ती आकृती काळ्याकुट्ट अंधारात विरून गेली. ती रात्रही तशीच भीतीत गेली. सकाळी आम्ही सामान आवरलं. वॉचमॅन अजून आला नव्हता. आम्ही ठरवलं, गाडी पुन्हा खराब झाली होती, त्यामुळे खाली मुख्य रस्त्यापर्यंत चालत जाऊ. एखादी गाडी मिळाली तर हात दाखवू. सामान घेतलं. चाबी वॉचमॅनने सांगितल्याप्रमाणे कुंडी मागे ठेवली. बाहेर पडताना आम्ही मागच्या मैदानाकडे शेवटचा कटाक्ष टाकला. अचानक गौरव ओरडला, थांबा. कोणीतरी त्या मोठ्या दगडामागे पळालं. आम्ही तिकडे धावलो, पण मैदान रिकामं होतं. दूरवर कोणीच नव्हतं. दुपारी आम्ही खाली उतरत उतरत त्या धाब्यावर पोहोचलो. तोच धाबा, तोच माणूस. त्याने आमच्याकडे पाहिलं आणि आश्चर्याने म्हणाला, तुम्ही तिथे रात्रभर राहिलात? मला तर नवल वाटत आहे. तुम्ही तिथे रात्रभर कसे राहिलात? समीरने सगळं सांगितलं. आवाज, भूक, सायली नाव, सँडविच. तो माणूस शांतपणे ऐकत होता. मग त्याने खिशातून एक जुनं पत्र काढलं. त्या पत्रावर फार्म हाऊसचा फोटो होता, खाली दिनांक आणि 2 सही. त्या फोटोत तोच मुलगा आणि तीच मुलगी होती. आम्ही विचारलं, हे नेमके कोण आहेत आणि नेमकं काय घडलं होतं? तो माणूस खोल श्वास घेत म्हणाला, 1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हे दोघं सुट्टीसाठी त्या फार्म हाऊसवर आले होते. काही दिवसांनी बातमी आली, मागच्या मोठ्या दगडाजवळ तिचा पाय घसरला आणि ती दरीत कोसळली. मुलीचा मृतदेह कधीच सापडला नाही. हे ऐकताच आमच्या अंगावर काटा उभा राहिला, कारण ती स्वतःला काल रात्री काय म्हणाली होती, मी सायली. मग काल रात्री जो आवाज आला होता तो? मी थरथरत विचारलं. तो माणूस शांतपणे म्हणाला, गेल्या 1 वर्षापासून तिथे त्या नावाची कुजबूज ऐकू येते. पावसाळ्याच्या आधी लोकांनी खूप शोध घेतला, पण पावसामुळे नाल्या खोऱ्यात काही सापडलं नाही. त्या पत्रावर त्यांच्या दोघांच्या सह्या होत्या. फक्त मोबाईल पोलिसांच्या हाती लागला. समीर लगेच म्हणाला, त्या पोलिसांचा पत्ता किंवा नंबर मिळेल का? त्याने आम्हाला पोलीस ठाण्याचा पत्ता आणि नंबर दिला. आम्ही तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये गेलो. सुरुवातीला कोणी आमचं ऐकून घेत नव्हतं, पण जेव्हा आम्ही मुलीचं नाव, फार्म हाऊस आणि आम्हाला ऐकू आलेले आवाज सांगितले, तेव्हा एका हवालदाराने कपाटातून एक मोठी धुळीने माखलेली फाईल काढली. त्या फाईलमध्ये एका पिशवीत तो मोबाईल ठेवलेला होता, बॅटरी संपलेली. हवालदार म्हणाले, मोबाईलमधले फोटो आणि शेवटचा व्हिडिओ आम्ही सेव्ह केला होता. त्याने पेन ड्राईव्ह कॉम्प्युटरला लावला. मॉनिटरवर व्हिडिओ सुरू झाला. स्क्रीनवर हलकासा अंधार, थरथरणारा श्वास आणि एक आवाज, मला भूक लागली आहे. कॅमेरा जणू कोणाच्या हातात होता. बंद दरवाजा, मागचं मैदान, मोठा दगड. त्यावर एक सावली क्षणभर दिसली. अचानक कॅमेरा खाली झाला. धावत जाणाऱ्या पावलांचा आवाज, एक घसरण आणि स्क्रीन काळी. मी विचारलं, मग तो मुलगा? हवालदार म्हणाले, तो मुलगा प्रचंड तणावात होता म्हणे. मी काहीतरी खायला आणायला गेलो होतो, ती माझ्या मागेच होती. आवाज आला, मी धावत गेलो. तोपर्यंत ती दिसेनाशी झाली. गुन्ह्याचा ठोस पुरावा मिळाला नाही. केस अपघात म्हणून बंद झाली. आमच्या डोक्यात त्या रात्रीचा आवाज सतत घुमत होता. काही दिवसांनी मी आणि समीर पुन्हा पोलीस चौकीत गेलो आणि तो व्हिडिओ मागितला. आम्हाला त्याची कॉपी मिळाली. घरी आल्यावर आम्ही तो व्हिडिओ टीव्हीवर लावला. 2-3 वेळा नीट पाहिला आणि तेव्हा आम्हाला काहीतरी लक्षात आलं. त्या घरात फक्त दोघे नव्हते, तिघे होते, कारण कॅमेरा दुसऱ्या कोणाच्या हातात होता. वेळ 7:30ची असावी. एका कोपऱ्यात एक मुलगी बसलेली दिसत होती, बहुधा सायली. ती अत्यंत अशक्त वाटत होती. तिचा श्वास जोरात चालू होता. ती 2-3 वेळा म्हणाली, मला भूक लागली आहे. तेवढ्यात एका खोलीतून एक मुलगा बाहेर आला, जीन्स आणि शर्ट घातलेला. तो तिच्याजवळ गेला, मग किचनकडे वळला. सायली भिंतीचा आधार घेत हळूहळू उभी राहिली आणि त्याच्या मागे गेली. ती त्याच्या खांद्यावर हात ठेवणार इतक्यात काय झालं समजलं नाही. ती अचानक मागच्या दिशेने मैदानाकडे धावत सुटली. 1-2 मिनिट कॅमेरा धरलेला माणूस तिथेच उभा राहिला. अचानक मुलीच्या किंचाळण्याचा आवाज आला. तसा तो कॅमेऱ्यावाला मागे धावत सुटला.
तेवढ्या समीर म्हणाला, थांब. त्याने व्हिडिओ 20 सेकंद मागे घेतला. ज्या क्षणी कॅमेरावाला धावायला लागतो त्या एका झलकमध्ये त्याच्या मागे तो मुलगाही धावताना दिसत होता. व्हिडिओ पुढे केला. पुन्हा एक झलक. समीरने व्हिडिओ थांबवला. त्या फ्रेममध्ये सायली त्या भल्या मोठ्या दगडावर उभी होती. ती इतकी अशक्त दिसत असताना ती त्या उंच दगडावर कशी चढली? व्हिडिओ पुढे केला. पुढच्याच क्षणी स्क्रीन काळी झाली. व्हिडिओ तिथे संपला. आमचा अंदाज होता सायलीने कदाचित आत्महत्या केली असेल, पण प्रश्न अजूनही अनुत्तरित होता. ती आत्महत्या का करेल? तिची भूक नेमकी कशाची होती आणि तिसरा माणूस कोण होता? आम्ही सुशांतच्या रेस्क्यू टीमशी संपर्क साधला. ते फार्म हाऊसवर आले. सगळीकडे बारकाईने शोध घेतला. मी त्यांना फोटो, मोबाईल, सही, वेळ आणि आम्हाला ऐकू आलेले आवाज सगळं व्यवस्थित सांगितलं. वॉचमॅनलाही बोलावून घेतलं. मागच्या मोठ्या दगडाची तपासणी झाली. पूर्ण मैदान पिंचून काढलं. माझ्या मनात एकच विचार घुमत होता, फक्त एकतरी पुरावा मिळू दे. तेवढ्यात रेस्क्यू टीममधील एक जण ओरडला, सर, या दगडाजवळ एक लॉकेट सापडलं आहे. मी क्षणाचाही विलंब न करता तिकडे धावत गेलो. लॉकेट पूर्णपणे मातीत माखलेलं होतं. मध्ये बदामाच्या आकाराचं डिझाईन होतं. टीमने ते स्वच्छ केलं आणि हलकेच उघडलं. बदामाच्या आत 2 छोटे फोटो होते. ते फोटो पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. त्या फोटोमध्ये समीर आणि सायली एकत्र होते. मी थरथरत समीरकडे पाहिलं. समीर, हे काय आहे? हा सगळा प्रकार काय आहे? मला आताच पोलिसांना बोलवावं लागेल. पोलीस आले. त्यांनी समीरला बाजूला घेऊन चौकशी सुरू केली. काही क्षण तो शांत राहिला आणि मग सगळं सांगायला सुरुवात केली. तारीख 15 सप्टेंबर 2015. मी, अनिकेत आणि त्याची मैत्रीण सायली आम्ही तिथे फिरायला आलो होतो. काही दिवस मजेत गेले, पण एक दिवस त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं होतं. मी सायलीला विचारलं, अनिकेत रागावला का आहे? ती फक्त म्हणाली, तुझ्याकडे तुझा एक फोटो असेल तर मला दे. मला काही संशय आला नाही. मी फोटो दिला, पण दुसऱ्याच दिवशी संध्याकाळचे 7 वाजले होते. सायली तिच्या रूममधून ओरडत बाहेर आली आणि हॉलमध्ये बेशुद्ध पडली. मी तिच्याकडे धाव घेतली. तेवढ्यात अनिकेत रूममधून बाहेर आला. त्याच्या हातात बंदूक होती. मागे हो, तो माझ्यावर ओरडला. त्याने सर्व दरवाजे खिडक्या बंद केल्या. घरात अंधार पसरला. त्याने माझ्या हातात मोबाईल दिला आणि बंदूक दाखवत म्हणाला, इथे जे काही होईल त्याचं शूटिंग कर, नाहीतर तुला गोळी घालेन. मी घाबरलो होतो, पण काही करू शकत नव्हतो. सायली शुद्धीवर आली. तिचा श्वास जोरात चालू होता. ती थरथरत म्हणत होती, मला भूक लागली आहे, मला भूक लागली आहे. मी तिच्याजवळ जाऊ शकत नव्हतो. अनिकेत किचनमध्ये गेला. एका ताटात भात घेतला, त्यावर डाळ टाकली आणि मग खिशातून एक छोटी बाटली काढली. त्याने त्या जेवणात काहीतरी मिसळलं. सायली त्याच्या खांद्यावर हात ठेवणार इतक्या तिच्या नजरेत ते पडलं. तिने माझ्याकडे पाहिलं. त्या नजरेत भीती होती आणि विनंतीही. अचानक तिने मागच्या दरवाजाची कडी उघडली आणि धावत मैदानाकडे पळाली. मी खिडकीतून पाहत होतो. सायली कशीबशी त्या मोठ्या दगडावर चढली. मी धावत बाहेर सुटलो. दरवाजाजवळ उभ्या असलेल्या 2 माणसांपैकी एकाने मला अडवलं. मी त्याला धक्का दिला. त्या आवाजाने अनिकेतही मागे धावत आला. मी दगडाजवळ पोहोचणार इतक्या सायलीने दरीत उडी मारली. उडी मारण्याच्या क्षणी ती ओरडली, माझी भूक तू नाही भागवली. अनिकेत आणि त्यांचे माणसे पळून गेले. समीर पुढे म्हणाला, अनिकेतला नंतर पोलिसांनी पकडलं, पण सायलीचा मृतदेह कधी सापडला नाही. तिचा आत्मा अजून शांत नव्हता. म्हणूनच मी तुम्हा सगळ्यांना तिथे नेलं. कदाचित तिची काहीतरी अधुरी गोष्ट पूर्ण व्हावी म्हणून. लॉकेट तिच्या गळ्यातलं होतं. उडी मारताना ते दगडाजवळ पडलेलं. काही दिवसांनी आम्ही त्या फार्म हाऊसमध्ये विधी करून घराची शांती केली. सायलीसाठी प्रार्थना केली. त्या दिवसानंतर तिचा आवाज पुन्हा कधी ऐकू आला नाही. मला भूक लागली आहे ही कुजबूज कायमची थांबली. कदाचित तिच्या आत्म्याला शेवटी मुक्ती मिळाली. आजही पावसाळा सुरू झाला की मला त्या दगडावर उभी असलेली तिची आकृती आठवते. भूक कधीकधी अन्नाची नसते, ती न्यायाचीही असू शकते आणि न्याय मिळाल्यावरच आत्म्याला शांती मिळते.